मुलांनो, आपण FM मधला जो पहिला चॅप्टर सुरू केलेला आहे इंडस्ट्रियल व कमर्शियल वायरिंग, या चॅप्टरच्या सुरुवातीला आपण या दोन्ही वायरिंगबद्दल आणि आपल्या घरगुती वायरिंगमध्ये नेमका काय फरक असतो ते बघितलं होतं. आपण आता जे बघतो आहोत ते इंडस्ट्रियल वायरिंगला आपण आज सुरुवात करत आहोत. इंडस्ट्रियल वायरिंग असू द्या, रेसिडेन्शियल किंवा घरगुती वायरिंग असू द्या किंवा कमर्शियल वायरिंग असू द्या, सगळ्या वायरिंगमध्ये घटक जे ते घटक तेच असतात. वायर्स असतात, स्विचेस असतात, सॉकेट्स असतात, प्लग पिन्स असतात, डिस्ट्रीब्युशन बोर्ड्स असतात, सिलिंग रोजेस असतात. हे सगळे जे काही घटक आहेत हे घटक वायरिंगमध्ये अंतर्भूत करावेच लागतात. परंतु घरगुती वायरिंग आणि इंडस्ट्रियल किंवा कमर्शियल वायरिंगमध्ये वापरलेल्या या घटकांमध्ये फरक एवढाच असतो की ही वायरिंग इंडस्ट्रियल किंवा कमर्शियल वायरिंग ही जास्त क्षमतेची असल्यामुळे हे सगळे घटक जे यांची साईज जी आहे ती मोठ्या आकाराची किंवा त्याची कॅपॅसिटी जास्त असणारी वापरावी लागते. तर ह्या अनुषंगाने इंडस्ट्रियल वायरिंग आपण सुरू करताना, इंडस्ट्रियल वायरिंग म्हणजे काय, कुठलीही फॅक्टरी असेल किंवा कुठलंही वर्कशॉप असेल तर तिथे लाईट आणि पॉवर या मिळावेत म्हणून यासाठी जी वायरिंग केलेली असते तिला आपण इंडस्ट्रियल वायरिंग असं म्हणतो. तिथे लाईट आणि पॉवर जोपर्यंत येत नाही तोपर्यंत कुठलंही काम होणार नाही. त्यामुळे हे काम सुरू करण्यासाठी तिथे आपल्याला जी वायरिंग करावी लागते त्याला आपण म्हणतो इंडस्ट्रियल वायरिंग. ही जी इंडस्ट्रियल वायरिंग आहे या इंडस्ट्रियल वायरिंगमध्ये मुख्य दोन प्रकार पडतात. हे दोन प्रकार म्हणजे एक मेटल कॉन्ड्यूट वायरिंग आणि दुसरी आर्म्ड केबल वायरिंग. घरगुती कॉन्ड्यूट वायरिंग आपल्याला माहिती आहे. घरगुती कॉन्ड्यूट वायरिंगमध्ये जे पाईप्स वापरतात, पाईप्स बरोबर ज्या इतर ॲक्सेसरीज वापरतात या पण आपल्याला माहिती आहेत. त्याच्यामध्ये बेंड लागतात किंवा एल्बोज लागतात किंवा कपलर्स लागतात, जंक्शन बॉक्स लागतात. हे सगळे त्याला लागणाऱ्या ॲक्सेसरीज आहेत. कॉन्ड्यूट पाईप्स हे PVCचे पाईप्स असतात आणि असे PVCचे पाईप्स भिंतीवर किंवा छतावर बसवून आपण ती वायरिंग पूर्ण करतो. त्याला आपण कॉन्ड्यूट वायरिंग असं म्हणतो. इंडस्ट्रीजमध्ये जी करतात ती मेटल कॉन्ड्यूट वायरिंग म्हणजे याच्यामध्ये मेटल म्हणजे जे पाईप्स आहेत हे पाईप्स मेटलचे किंवा स्टील, ॲल्युमिनियम किंवा कॉपर यांचे वापरलेले असतात. म्हणून याला आपण म्हणतो मेटल कॉन्ड्यूट वायरिंग. यामध्ये ॲक्सेसरीजचा आकार जो आहे तो मोठा असतो. आता ही जी वायरिंग आपण निवडतो इंडस्ट्रियल वायरिंग करताना ती निवड कशावर अवलंबून असते. ही वायरिंगची निवड आहे, ही वायरिंगची निवड अगदी साधे साधे पॉईंट्स होत आहे. कारण कुठलीही इंडस्ट्री किंवा कुठलंही वर्कशॉप हे गरजेनुसार तिथली वायरिंग आपल्याला बदलावी लागते. परंतु एक जनरल पॉईंट्स आहेत की ते आपल्याला तेव्हा विचारात घ्यावे लागतात जे आपण घरगुती वायरिंग करताना खूपसे विचारात नाही घेतले किंवा कॉमन पद्धतीने आपण ती केली तरी काही बिघडत नाही. परंतु इंडस्ट्रियल वायरिंगमध्ये या गोष्टींचा विचार करावा लागतो. त्याच्यामध्ये पहिला पॉईंट आहे बघा, यामध्ये मजबूती. मजबूती आपल्याला पहिले बघा, वायरिंगची निवड करताना मजबूती बघावी लागते. मजबूती ह्यासाठी बघावी लागते की आपल्या वायरिंगवरती लोड किती येणार आहे इंडस्ट्रीमध्ये ते पाहणं महत्त्वाचं आहे. ते लोड करंट त्या वायरिंगमधनं सहजपणे फ्लो होईल, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा धोका उत्पन्न होणार नाही याची काळजी आपल्याला घ्यावी लागते. आणि त्यासाठी समर्थ असणारी वायरिंग आपल्याला करावी लागते. म्हणजेच ती मजबूत असायला हवी आणि वातावरणामध्ये कुठलेही बदल झाले तरी तिने तग धरला पाहिजे. तिच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा दोष उत्पन्न त्यावेळेस व्हायला नको अशा दृष्टीने ती मजबूत असावी. दुसरं जे आहे ते स्वरूप. स्वरूप म्हणजे काय, आता हे स्वरूप म्हणजे दिसायला ती आकर्षक असायला हवी. दिसायला आकर्षक असायला हवी, जास्त बजबज आपल्याला तिथे दिसायला नको. कारण कमर्शियल किंवा इंडस्ट्रियल वायरिंगमध्ये हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे की ती आकर्षक असावी आणि त्या वर्कशॉपला किंवा त्या फॅक्टरीला साजेशी असावी. म्हणून तिचं स्वरूप महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतरचा महत्त्वाचा पॉईंट आहे बघा, सुरक्षितता. सुरक्षितता सर्वात महत्त्वाची आहे. वायरिंगचा वापर करणारा किंवा त्या वायरिंगमध्ये कुठलाही दोष उत्पन्न झाला तर त्याची दुरुस्ती करणारा यांची सुरक्षा अत्यंत महत्त्वाची असते. त्यामुळे त्या दोघांच्याही दृष्टीने सुरक्षित अशी वायरिंग असावी. त्याच्यानंतर आगीपासून सुरक्षितता.
आगीपासून तिची सुरक्षितता असावी, म्हणजे तिथे अर्थिंग सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने कनेक्ट केलेली असावी. अंतर्गत किंवा बाह्य भागामध्ये जर काही स्पार्किंग होत असेल, कारण इंडस्ट्रीमध्ये बऱ्याच वेळा ज्या काही प्रोसेसेस चालतात त्याच्यामध्ये स्पार्किंग निर्माण होत असतं. अशा स्पार्किंगमुळे किंवा अशा हीटमुळे त्या वायरिंगला कुठल्याही प्रकारचा धोका निर्माण होणार नाही, अशा दृष्टीने तिची आगीपासून सुरक्षितता असावी. याच्यामध्ये फायरप्रूफ वायर्स आल्या किंवा त्याची जी डिस्टन्स जो आहे तो डिस्टन्स किती असावा, पॉईंट घेण्याचा वगैरे, हे सगळे पॉईंट्स याच्यामध्ये यावे लागतात. त्याच्यानंतर यांत्रिक हानीपासून सुरक्षितता. यांत्रिक हानीपासून सुरक्षितता म्हणजे कारखान्यांमध्ये किंवा फॅक्टरीमध्ये अवजड वस्तू इकडनं तिकडं वाहाव्या लागतात. बेल्ट कन्व्हेयर्समधनं जरी त्या आपण बरंच काही आता सोपं केलेलं असलं तरी बेल्ट कन्व्हेयरपर्यंत ते कच्चा माल पुरवण्यासाठी तरी ती आवक जावक किंवा त्यासाठी आपल्याला वस्तू इकडून तिकडे या फिरवाव्या लागतात. त्यामुळे अशा वेळी या वायरिंगला सुरक्षितता मिळाली पाहिजे, हे अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. त्याच्यानंतर त्याचं आयुष्यमान वायरिंग जेव्हा आपण करतो तेव्हा तिचं आयुष्यमान हे ती दीर्घकाळ टिकणारी असावी. तिचं अगदी लगेचच 2-3 वर्षात किंवा 5-1 वर्षामध्ये जर तिच्यामध्ये दोष उत्पन्न व्हायला लागला तर तेवढी पूर्ण वायरिंगमध्ये ते दोष काढणं किंवा त्याची दुरुस्ती करणं, देखभाल, या सगळ्या गोष्टी सारख्या जर यायला लागल्या तर अवघड होतात गोष्टी. तसं होऊ नये, त्यामुळे वायरिंग करतानाच ती पूर्ण काळजीने मजबूत, योग्य वायर्स, योग्य सगळे त्याला लागणारे सगळे घटक हे जर योग्य पद्धतीचे वापरले तर वायरिंगचं आयुष्यमान हे वाढतं. त्यासाठी आपण लोड किती देणार आहोत, हे लोड जास्त मर्यादेपर्यंत किती जाईल याचं कॅल्क्युलेशन करून त्यानुसार वायरिंग जर आपण निवडली तर हा धोका आपल्याला फारसा येत नाही. आपण बघतो घरामध्ये साधारणपणे 15-15 वर्ष वायरिंगचे प्रॉब्लेम्स होत नाही. तर इंडस्ट्रीजमध्ये सुद्धा अशा पद्धतीने लवकर कुठल्या प्रकारचे दोष निर्माण होऊ नये या दृष्टीने आयुष्यमान तिचं चांगलं असेल हे बघणं आवश्यक असतं. त्याच्यानंतर देखभाल व दुरुस्ती. जर काही त्याच्यामध्ये दोष उत्पन्न झाले आणि तिला जर आपल्याला दुरुस्त करायची वेळ आली तर दुरुस्त करताना या वायरिंगमधले कनेक्शन्स किंवा या वायरिंगमध्ये जे आलेला दोष आहे तो त्याची दुरुस्ती करणं हे सहज सुलभ झालं पाहिजे. त्याची देखभाल ही सहजपणे करता आली पाहिजे आणि या दृष्टीने आपल्याला तिची तशा पद्धतीने त्या वायरिंगचे पॉईंट्स किंवा जंक्शन बॉक्स जो असतो जिथून आपण त्याची रिपेअरिंग बघू शकतो हे सगळं तिथे सहज करता येईल या पद्धतीने असावं लागतं. याचबरोबर याच्यात आणखी एक महत्त्वाचा पॉईंट येतो ते वाढ. इथे सहजपणे आपल्याला त्या पॉईंट्समध्ये वाढ करता आली पाहिजे. म्हणजे वायरिंगचे कुठलेही कनेक्शन्स पुढे ओढून किंवा एखादे पॉईंट जर ॲडिशनल नंतर वाटलं की कुठले तरी अजून एखादा पॉईंट आपल्याला पाहिजे, एखादी नवीन मशिनरी आली तिला पॉईंट पाहिजे किंवा कुठल्याही प्रकारचे चेंजेस झाले पॉईंट पाहिजे किंवा एक्सटेन्शन. एखादे फॅक्टरीचं शेड हे छोटं आहे परंतु जसजसा नफा होत गेला तसतसं मालकाला ते एक्सटेंड करावंसं वाटलं तर ती बिल्डिंग एक्सटेंड करताना तिथे आपल्याला ती वायरिंग सहजपणे नेता आली पाहिजे. या दृष्टीने होणाऱ्या वाढीची सुद्धा कल्पना करून त्या दृष्टीने आपल्याला ह्या वायरिंगची निवड करावी लागते. हे महत्त्वाचे पॉईंट्स आहेत की ज्याच्यानुसार आपण वायरिंगची निवड ही करतो. आता वायरिंगची निवड झाल्यावरती आपण प्रत्यक्ष वायरिंग जेव्हा करायची आपल्याला ती वायरिंग सुरू करण्यापूर्वी आपल्याला पूर्वतयारी काही करावी लागते. कुठल्याही कामाची पूर्वतयारी जर असेल तर मग ते होणारं काम हे अत्यंत सुव्यवस्थित आणि त्याच्यामध्ये नीटनेस येतो हे आपल्याला माहिती आहे. आता सगळ्याच गोष्टींमध्ये हे असतं. आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनात सुद्धा आपण हे करत असतो. काम जर व्यवस्थित पाहिजे असेल तर प्लॅनिंग नीट लागतं. मग इथे तर हा सगळा आपला अत्यंत नाजूक खेळ आहे. कारण जेव्हा आपण इलेक्ट्रिसिटीच्या संदर्भात कुठलं काम करत असतो तेव्हा तिथे सुरक्षा अत्यंत महत्त्वाची आहे. कारण कुठलंही जर हानी झाली तर ती भरून निघेलच असं नाही. त्यामुळे इथे ती काळजी घ्यावीच लागते आणि म्हणून आपण वायरिंगची पूर्वतयारी करताना जसं आपण इतर सगळ्या गोष्टींमध्ये करतो तसंच 3 पॉईंट्स महत्त्वाचे आहेत. पहिला आहे वायरिंगचा प्लॅन तयार करणे, दुसरा आहे त्याचं एस्टिमेट तयार करणे आणि तिसरा आहे मार्किंग करणे. आता वायरिंगचा प्लॅन तयार करणे. वायरिंगमध्ये प्लॅन करताना आपल्याला विचार कसला करावा लागतो की आपल्याला कुठे कुठे ट्यूब्स, कुठे कुठे फॅन्स, कुठे कुठे लाईट्स बसवायचे आहेत, त्यांची संख्या किती आहे, तिथे आपल्याला कशा प्रकारची वायरिंग करायची आहे आणि ती वायरिंग करताना साधारणपणे आपण ती
त्या वायरिंगमधले महत्त्वाचे घटक कोणते आहेत आणि कोणत्या प्रकारची वायरिंग करायची आहे त्याच्यानुसार प्लॅनिंग अत्यंत आवश्यक आहे. स्विच असेल, प्लग असतील, सॉकेट्स असतील किंवा सिलिंग रोजेस असतील, या सगळ्यांच्या जागा आपल्याला याच्यामध्ये जर नक्की करता आल्या तर मग ते किती लागणार आहेत आणि कशा पद्धतीचे लागणार आहेत हे आपण सहज काढू शकतो. त्यामुळे ज्यालाही वायरिंग करून पाहिजे त्या ग्राहकाशी चर्चा करून आपल्याला या वायरिंगचा प्लॅन व्यवस्थित ठरवावा लागतो, कारण त्याच्यावरतीच हे एस्टिमेट अवलंबून आहे. एस्टिमेटचा अर्थ आहे, दुसरा जो पॉईंट आहे हा, की एस्टिमेट तयार करणे. एस्टिमेट जे आहे ते एस्टिमेट तयार करणे म्हणजे अंदाजपत्रक तयार करणे, जे की प्रत्यक्ष कामाच्या पूर्वी आपल्याला त्या ग्राहकाला द्यावं लागतं. कारण कुठलाही खर्च करताना सुरुवातीला त्याचा अंदाज आपल्याला यायला पाहिजे, कारण तो अंदाजानुसारच आपण ते काम कोणत्या पद्धतीचं करायचं आहे हे आपण नक्की करू शकू. जसं आपण आपल्या घरातल्या सुद्धा वस्तूंबाबत किंवा आपल्या घरातल्या नित्यनियमाच्या कुठल्याही गोष्टीबाबत आपण हे एस्टिमेटचा अंदाज करत असतो. अगदी साधं उदाहरण घ्या, एखादा मोबाईल घ्यायचा आहे कोणाला, आपल्याला आता मोबाईल जर घ्यायचा असेल तर आपण पहिले काय करतो की आपल्याला कोणकोणत्या फॅसिलिटीज त्या मोबाईलमध्ये पाहिजे ते पहिले ठरवून घेतो आणि मग या फॅसिलिटीज असणाऱ्या किती कंपन्यांचे मोबाईल अवेलेबल आहेत आणि अंदाजे त्याच्या किमती किती आहेत आणि मग त्याच्यात आपण पाहतो की अंदाजे जर किंमत असेल तर आपलं एस्टिमेट काय आहे, आपल्याला किती खर्च करायचा आहे आणि आपल्याला लागणाऱ्या सगळ्या सुविधा या साधारणपणे आपल्याला परवडेल अशा किती किमतीच्या मोबाईलमध्ये आपल्याला मिळत आहेत, त्यानुसार आपण तो मोबाईल खरेदी करतो. मग हेच इथे पण आहे की आपण एस्टिमेट त्याचं आपल्याला देता आलं पाहिजे. ते एस्टिमेट जेव्हा आपण तयार करतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की नेमका ह्या वायरिंगचा खर्च किती आहे. त्यामुळे हे आपण कमी करतो तेव्हा आपोआपच किंमत कमी होते आणि किंमत कमी झाली की आपल्याला पाहिजे तशा बजेटमध्ये आपल्याला ती गोष्ट सहजपणे करून घेता येते. तसंच जर आपल्याला बजेट असं वाटलं की यापेक्षा जास्त बजेट आपण करू शकतो तर अशा वेळेस आपण ॲडव्हान्समध्ये पुढे जे काही आपल्याला वाढ करायची आहे त्या दृष्टीने आपण आत्ताच त्या संबंधीची काही तयारी करून घेऊ शकत असो तर तसं आपण प्लॅनिंग करू शकतो आणि तशानुसार आपण त्या एस्टिमेटमध्ये तो खर्च वाढवला तरी आपल्याला ते चालू शकणार असतं. म्हणून हा एस्टिमेट तयार करणे हा पण एक अत्यंत महत्त्वाचा भाग याच्यामध्ये येतो. आणि तिसरा जो आहे तो मार्किंग करणे. म्हणजे एस्टिमेट एकदा तयार झालं, प्लॅनही तयार झाला की प्रत्यक्ष वायरिंग सुरू करण्यापूर्वीचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे मार्किंग करून घेणे. कारण मार्किंग याच्यासाठी आवश्यक आहे की आपण वायरिंग डायरेक्टली सुरू करायची म्हटलं तर ती वायरिंग किंवा ते पाईप्स हे सरळ रेषेमध्ये आले पाहिजेत. मग ती पट्टी वायरिंग असू द्या किंवा पाईप्सची असू द्या, कुठली असेल तरी वायरिंगमध्ये नीटनेस जर पाहिजे असेल तर ती सरळ रेषेत आली पाहिजे. त्याचे बेंड, एल्बोज हे बरोबर सरळ रेषेमध्ये सगळीकडे गेले पाहिजेत. सिलिंग रोज नेमका सेंटरला लागला पाहिजे किंवा या पद्धतीचे जे काही स्टँडर्ड्स आहेत वायरिंग करतानाचे ते वायरिंग स्टँडर्ड सगळे आपल्याला याच्यामध्ये अंतर्भूत करता आले पाहिजेत. त्यासाठी मार्किंग अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे ही मार्किंग जेव्हा आपण करतो तेव्हा त्या वायरिंगचा मार्ग निश्चित होत असतो. हा मार्ग एकदा निश्चित झाला, कुठे कुठे काय काय बसवायचं हे जर आपल्याला कळालं तर त्यानुसार त्या पॉईंटचं मार्किंग तिथे आपल्याला करता येतं आणि त्यावरून आपण लागणारे सगळे स्विच बोर्ड्स किंवा सॉकेट्स किंवा प्लग्स किंवा स्विचेस या सगळ्यांची संख्या आणि या सगळ्यांबद्दलची माहिती आपण आणखी एकदा कन्फर्म करू शकतो. त्याचं पण मार्किंग आपण तिथे करून घेऊ शकतो. अशा पद्धतीने प्रत्यक्ष वायरिंग करण्यापूर्वी ही वायरिंगची पूर्वतयारी आपल्याला करावी लागते. ही तयारी एकदा झाली की मग आपण प्रत्यक्षात जेव्हा कॉन्ड्यूटची वायरिंग सुरू करतो तर इथे मी आधी पण सांगितलं तुम्हाला की जेव्हा इंडस्ट्रियल वायरिंग करायची असते तेव्हा त्यासाठी कॉन्ड्यूट पाईप्स हे PVCचे नाही चालत तर इथे मेटल कॉन्ड्यूट पाईप्स वापरलेले असतात. कारण इथे मजबूती किंवा सुरक्षितता या दोन्ही गोष्टींसाठी हे पाईप्स PVCचे वापरून चालत नाहीत. त्यामुळे इथे मेटल कॉन्ड्यूट पाईपची वायरिंग आपल्याला करावी लागते आणि ह्या मेटल कॉन्ड्यूट पाईपच्या वायरिंगसाठी आपण काय काय मटेरियल वापरतो किंवा काय काय आपल्याला महत्त्वाचे घटक कोणते कोणते किंवा ॲक्सेसरीज कोणत्या कोणत्या लागतात. एकतर पाईप्स लागतात. हे पाईप्स जे हे हेवी किंवा लाईट गेजच्या स्टीलचे असतात किंवा ॲल्युमिनियमचे असतात किंवा कॉपरचे असतात किंवा झिंक ॲलॉयपासून बनलेले हे पाईप्स असतात आणि हे पाईप्स जेव्हा आपण वापरतो तेव्हा याच्यामधल्या जाणाऱ्या ज्या वायर्स आहेत या हीट रेझिस्टंट PVC वायर्स
आपण यामध्ये वायरिंगसाठी वापरतो. त्यामुळे सुरक्षितता हा भाग अत्यंत चांगल्या रीतीने आपला कव्हर होतो. जेव्हा आपण हे हीट रेजिस्टंट वायर वापरतो तेव्हा त्या लवकर गरम होत नाहीत, त्यांना उष्णता मिळाली तरी सुद्धा त्या लवकर त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे दोष निर्माण होऊ शकत नाही. त्यामुळे ह्या वायर्स आणि हे पाईप्स हे महत्त्वाचे ॲक्सेसरीज आपण त्या मेटल कॉन्ड्यूट पाईप वायरिंगमध्ये वापरतो. त्याचे जे आणखी दोन प्रकार पडतात मुख्य, त्याच्यामध्ये पहिला जो प्रकार आहे तो आहे सरफेस कॉन्ड्यूट पाईप वायरिंग आणि दुसरा आहे कन्सिल्ड कॉन्ड्यूट पाईप वायरिंग. आता दोन्हीमध्ये काय फरक आहे? सरफेस कॉन्ड्यूट पाईप वायरिंग जी आहे ती सरफेस कॉन्ड्यूट, सरफेस या शब्दावरून आपल्याला कळतं की ही आपल्याला भिंतीवर किंवा छतावर केलेली सहज डोळ्यांना दिसते, तिला आपण म्हणतो सरफेस कॉन्ड्यूट वायरिंग किंवा सरफेस कॉन्ड्यूट पाईप वायरिंग. याच्यामध्ये आपण काय करतो, भिंत किंवा छतांवरती खुणा करून घेतो पहिल्यांदा, त्या सरळ रेषांमध्ये मार्किंग झालेली असेल की मग आपल्याला ती वायरिंग करणं खूप सोपं जातं. आणि दुसरी जी आपण पाहतो इथं कन्सिल्ड कॉन्ड्यूट पाईप वायरिंग, याचा अर्थ कन्सिल्ड म्हणजे जी भिंतीच्या आतून केलेली वायरिंग असते. इथे सुद्धा हे पाईप्स वापरलेले आहेत, एल्बोज आहेत, टी आहेत, हे सगळे इथे सुद्धा लागतात. फक्त वायरिंग किंवा मार्किंग ही केव्हा केली जाते? ही ॲक्च्युअल भिंतींना प्लॅस्टर होण्यापूर्वी केली जाते. म्हणजे जेव्हा बांधकाम होतं तेव्हाच आपल्याला निर्णय घ्यावा लागतो की आपल्याला वायरिंग कोणत्या प्रकारची करायची आहे. जर आपल्याला नीटनेस पाहिजे असेल, सुरक्षितता अधिक जास्त गरजेची असेल, अशा वेळेस ही कन्सिल्ड पाईप वायरिंग केली जाते. याच्यासाठी प्लास्टर होण्यापूर्वी जी भिंत बांधलेली असते त्या विटांच्या भिंतीमध्ये सुरुवातीला चरे पाडावे लागतात आणि त्या चऱ्यांमधून मग हे पाईप्स बसवून त्याच्यामधून ती वायरिंग केलेली असते. त्यामुळे ह्या वायरिंगला दिसायला अत्यंत आकर्षक दिसते, सुरक्षितही आहे, परंतु ही भिंतीची आणि त्याच्यानंतर आपल्या भिंतीवरती प्लास्टर केलं जातं. त्याच्यामुळे ही वायरिंग आपल्याला सहज डोळ्यांनी दिसत नाही. हे पाईप्स जे हे भिंतीच्या आतून गेलेले असतात, स्लॅबमध्ये सुद्धा स्लॅबच्या आतून गेलेले असतात. फक्त इथे आपण दुरुस्तीसाठी किंवा वायरमॅनला किंवा इलेक्ट्रिशियनला कळण्यासाठी जंक्शन बॉक्सेस सोडलेले असतात. या बॉक्सेसमध्ये त्या वायर आणलेल्या असतात. त्याच्यामुळे आपल्याला पुढचं त्याच्यातले जर काही दोष निर्माण झाले तर त्याची दुरुस्ती आपण करू शकतो. तर ही न दिसणारी जी असते, कन्सिल्ड म्हणजे भिंतीच्या आत सील केलेली, न दिसणारी, म्हणून ही जी तशा पद्धतीची असेल तर आपण तिला कन्सिल्ड कॉन्ड्यूट पाईप वायरिंग असं म्हणतो. हे जेव्हा करतो आपण तेव्हा सरफेस कॉन्ड्यूट पाईप्स असू द्या किंवा कन्सिल्ड जरी असतील तरी मार्किंग महत्त्वाचे, तिथे काय काय लागतं हे घटक पण तेच आहेत. त्यामुळे इथे हे जे पाईप्स आहेत हे पाईप्स बसवताना पाईपची लांबी जी आहे ती साधारणपणे आपण त्याच्या ज्या पट्ट्या लावतो, ज्याच्यावरती आपण पाईप फिट करतो यांच्यामधलं अंतर हे 70 सेंटीमीटर असावं. त्यापेक्षा जास्त 1 मीटरपेक्षा जास्त तर नसावंच, तर तो पाईप अत्यंत फिक्स बसतो आणि त्याची फिक्स तो बराच काळपर्यंत व्यवस्थित राहू शकतो, त्याची पकड ढिल्ली होत नाही. त्यामुळे असे पाईप्स बसवले जातात. वायरिंगची लांबी कशी आहे, भिंतीच्या किती लांबीत ते न्यायचे त्याच्यानुसार पाईपची लांबी ठरते. तसा पाईपच्या लांबीच्या त्या छड्या बनवल्या जातात आणि त्याच्यावर स्टीलचा पाईप असेल, ॲल्युमिनियमचा असेल किंवा कॉपरचा असेल, त्याबरोबर त्याला लागणाऱ्या ज्या ॲक्सेसरीज आहेत, म्हणजे जर वायरिंग वळवायची असेल तर लागणारा बेल्ट किंवा तिथून 2-3 कनेक्शन बाहेर येत असतील, ब्रांचेस होत असतील तर तिथे लागणारा टी किंवा जॉईन करण्यासाठी लागणारं कपलर किंवा जंक्शन बॉक्सेस, जिथे ते कनेक्शन्स आणून सोडलेले असतात असे जंक्शन बॉक्सेस, ह्या सगळ्या ॲक्सेसरीज इथे सुद्धा लागतात. आणि या दोरीनं मार्किंग करून गट्टी सगळ्या भिंतीवरती 70 सेंटीमीटर अंतर ठेवून बसवून घेतात आणि त्याच्यानंतर वायरच्या संख्येवरून पाईपचा व्यास ठरवला जातो. त्या पाईपमधून किती वायर जाणार आहेत त्या सहजपणे जायला हव्यात, तर या दृष्टीने पाईपचा व्यास हा ठरवतात. आणि त्या पाईप जेव्हा आपण कट करतो, त्याच्या छड्या बनवतो, तेव्हा त्याचे एंड्स जे आहेत त्यांचे बर हे व्यवस्थितरित्या घासून घेतले जातात. म्हणजे वायर्स कुठेही त्याच्यावर ओरखडे येत नाही किंवा कुठल्याही प्रकारचा दोष त्याच्यामध्ये होत नाही किंवा वायरमनला सुद्धा कुठल्याही प्रकारची छोटी मोठी इजा त्याच्यामुळे होत नाही. बर्स म्हणजे आपण जेव्हा पाईप कापतो तेव्हा त्याचा काही भाग हा अणकुचीदार भाग त्याच्या टोकाशी किंवा त्याच्या तोंडाशी असतो. तो जो आहे तो भाग फाईलने घासून काढणे आणि त्याला गुळगुळीत बनवणे, तेव्हा त्याचे बर्स निघून येतात आणि त्याच्यामुळे तो पृष्ठभाग हा गुळगुळीत होतो. तर या पद्धतीने आपल्याला ती वायरिंग करताना ही काळजी घ्यावी लागते.
त्याच्यानंतर त्या पाईपचा व्यास जेव्हा ठरला तर मग सॅडल्सद्वारे ते पाईप्स बसवले जातात. सॅडल्स म्हणजे गट्टी बसवल्यावर त्याच्यावरती पाईप भिंतीवर बसवल्यावरती त्याच्यावरती पकड घेणाऱ्या ज्या यू आकाराच्या ज्या पिन्स असतात त्याला आपण म्हणतो सॅडल्स. तर हे सॅडल्स त्याच्यावरती मग बसवले जातात. अशा पद्धतीने तो पाईप भिंतीवर पक्का करतात. याच्यामधनं एक फिश वायर फिरवतात. ही जी फिश वायर आहे, या फिश वायरचं काम काय आहे, त्या फिश वायरचा झुपका त्या बाहेर जंक्शन बॉक्सच्या जवळ आणून सोडला जातो. वायरिंग केल्यावर जेव्हा एखादा दोष निर्माण होतो आणि ती दोषी वायर जेव्हा आपल्याला त्यातनं ओढून काढायची असते तेव्हा या फिश वायरचा उपयोग होतो. या फिश वायरच्या साहाय्याने आपल्याला वायरिंगमधला दोष दुरुस्त करायला ही अत्यंत कामाची वायर असते. त्यामुळे ही फिश वायर त्यातनं फिरवलेली असते. ही फिश वायरचा झुपका पाईपच्या तोंडावर बांधलेला असतो आणि नंतर त्याच्यावरती स्विच बोर्ड लावतात. याच्यामध्ये महत्त्वाचा आणखी एक भाग आहे की इथे अर्थिंग अत्यंत चांगल्या पद्धतीचे असणं खूप गरजेचं आहे. कारण इथे भिंतीच्या आतमध्ये जर वायरिंग असेल तर भिंतीच्या आतमध्ये जर कुठे पाणी मुरलेलं असेल, पाण्याचा संपर्क जर पाईपला आला किंवा पाईपमधनं सुद्धा कुठेही पाणी जर त्याच्यामध्ये आतमध्ये गेलं तर इथे संभाव्य शॉक बसण्याचा धोका खूप वाढतो आणि ते आपल्याला दिसत नाही. त्यामुळे इथे अर्थिंग अत्यंत प्रॉपर असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर इंडस्ट्रीजमध्ये तर अर्थिंग अत्यंत आवश्यक आहे. कारण इथे सगळ्या मोठ्या मोठ्या मशिनरीज किंवा इथे चालणाऱ्या वेगवेगळ्या प्रोसेसेस इथे अर्थिंग चांगली असतं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे अर्थिंगसाठी इथे विशिष्ट सोय केलेली पाहिजे किंवा अर्थिंग क्लिप वापरलेल्या असतात. त्याच्यानुसार अर्थिंग अत्यंत चांगल्या पद्धतीनं केलेलं असतं. आणि स्विचेस किंवा ज्या काही ॲक्सेसरीज आपण वापरतो इथे स्विचेस असतील किंवा सॉकेट प्लग पिन्स वगैरे असतील हे सगळे एका बॉक्समध्ये बसलेले असायला पाहिजे. मेटल बॉक्स त्याच्यासाठी वापरतात आणि त्याच्यामुळे तिथे जास्त आपल्याला अर्थिंगची सुविधा मिळते. आता हे करताना दक्षता कोणती घ्यायची, महत्त्वाचं जे आहे ते दक्षता. कोणती दक्षता इथे घेतात, ही वायरिंग करताना विशेष काळजी किंवा दक्षता घ्यावी लागते, ती दक्षता कोणती. आपण इथे ॲक्च्युअल खरं म्हणजे वायरिंगचं सगळं काही माहिती घेतलेली आहे. याच्यामध्ये जे पॉईंट्स आहेत त्यांच्याबद्दलचीच दक्षता आपल्याला याच्यामध्ये बघायची आहे. बघा आता पहिल्यांदा काय की आपण जे पाईप्स वापरतोय ते पाईप्स कसे असावेत, हे गॅल्वनाइज्ड कोटिंग केलेले असावेत. म्हणजे इथे मेटलचा संबंध असल्यामुळे तिथे अर्थिंग प्रॉपर नसेल किंवा एखाद्या वेळेस त्या मेटलमध्ये करंट उतरलं तर शॉक बसण्याचा संभव असतो. म्हणून इथे गॅल्वनाइज्ड कोटिंग केलेले पाईप्स वापरावे ज्यामुळे आपल्याला इन्सुलेशन चांगल्या पद्धतीचं मिळतं. त्याचप्रमाणे 16 mm पेक्षा कमी व्यास नको. पाईपचा जो व्यास आहे हा 16 mm तरी कमीत कमी असायला पाहिजे. म्हणजे त्यातनं नॉर्मल वायर्स सहजपणे फ्लो होतात किंवा सहजपणे जातात. याच्यापेक्षा बारीक पाईप जर आपण निवडला तर त्या वायर त्यातनं जाताना किंवा दोष आल्यानंतर ती वायर त्यातनं ओढून घेताना ती तुटण्याची किंवा तिथे म्हणजे गर्दी झाली तर कुठल्याही प्रकारचा दोष निर्माण होण्याची शक्यता असते. म्हणून कमीत कमी 16 mm व्यासाचा हा पाईप असणं अत्यंत आवश्यक आहे. त्याचप्रमाणे आपण पाईपची जी व्यासाची जो काही आपण ज्या व्यासाचा पाईप आपण निवडला आहे तो आपण वायरच्या संख्येवरून निवडलेला असतो. त्यामुळे त्याच्यापेक्षा जास्त वायर्स त्याच्यामधून जाणार नाही याची काळजी घेतली गेली पाहिजे. ॲक्सेसरीज बसवताना त्या घट्ट बसवाव्यात. म्हणजे आपण ज्या ह्या ॲक्सेसरीज बसवतोय मग एल्बोज असू द्या किंवा टी असू द्या किंवा पाईप असू द्या, सॅडल्स, क्लिपा, हे सगळं जे आहे हे सगळं याची फिटिंग ही अत्यंत व्यवस्थित असायला हवी. त्यांच्यामध्ये जर फिटिंग नीट नसेल आणि ताबडतोब ती जर ढिली झाली तर ती वायरिंग आपल्याला लगेचच दुरुस्त करायची वेळ येते किंवा ती लोंबकळते किंवा स्लॅबवरनं ती खाली येते तेव्हा आपल्याला तिला परत ते काम करणं नीट होत नाही. त्याच्यासाठी ह्या ॲक्सेसरीज बसवताना त्या घट्ट बसवल्या पाहिजेत. 2 सॅडल्समधलं अंतर हे 1 मीटरपेक्षा जास्त नको. ते जर जास्त लांब असेल तर त्या पाईपचं वजनामुळे तो पाईप खाली लोंबकळण्याची शक्यता असते किंवा भिंतीवरनं पण निघून येण्याची शक्यता असते. त्यामुळे हे अंतर 1 मीटरपेक्षा जास्त असू नये. पाईप्समध्ये
नेहमी स्टँडर्ड वायर्सचाच उपयोग करावा, कारण इथे आपल्याला ह्या वायर्स डोळ्यांनी दिसत नसतात. त्यामुळे ह्या वायर ज्या आहेत या स्टँडर्ड वायर जर वापरल्या तर कुठलाही दोष लवकर त्यामध्ये निर्माण होणार नाही. त्याचप्रमाणे रिपेअरिंग करताना पण ते सोपं जाईल आणि ही वायरिंगचा मजबूतपणा किंवा टिकाऊपणा हा वाढेल. त्याच्यामुळे इथे स्टँडर्ड वायर्सच वापरल्या पाहिजेत. इन्सुलेशन जर स्टँडर्ड नसेल तर वायर गरम होणं, त्यांच्यामध्ये शॉर्ट सर्किट होणं हे दोष वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे एखादी मोठी हानी पण होऊ शकते. त्याच्यामुळे इथे स्टँडर्ड वायर्सचाच वापर कॉन्ड्यूट पाईप्ससाठी केला पाहिजे. पाईप्स आणि मेटल ॲक्सेसरीजना उत्तम प्रकारचं अर्थिंग असलं पाहिजे. आपण आत्ताच पाहिलं की अर्थिंग अत्यंत आवश्यक आहे. चांगल्या प्रकारचं अर्थिंग असायला पाहिजे. म्हणून पाईप्स आणि मेटल ॲक्सेसरीज यांना व्यवस्थित अर्थिंगला जोडावे आणि सलग अर्थिंग ती असावी. या पद्धतीची काळजी घेऊन किंवा या पद्धतीची दक्षता घेऊन आपण ही वायरिंग केलेली असली पाहिजे. आता महत्त्वाचं या वायरिंगचे फायदे कोणते आणि तोटे कोणते. ही वायरिंग आपल्याला सहज आणि सोपी जरी दिसत असली, याच्यामध्ये जसे आपल्याला फायदे दिसत असले तसे काही तोटे सुद्धा असतात. तर हे फायदे कोणते आणि तोटे कोणते. फायदे कोणते कोणते आहेत आता याच्यामध्ये. ही यांत्रिकदृष्ट्या अत्यंत मजबूत असते, अत्यंत मजबूत आहे. कारण याच्यामध्ये मेटल पाईप्स वापरलेले आहेत. ते भिंतीवर असू द्या किंवा भिंतीच्या आतून असू द्या, कसेही असले तरी ते मेटलचे, त्याच्यामुळे तिथं तुटफूट किंवा त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा दोष निर्माण होणं ही गोष्ट लवकर होऊ शकत नाही. कारण यातलं सगळंच मटेरियल स्टँडर्ड वापरलेलं आहे. त्यामुळे यांत्रिकदृष्ट्या ही अत्यंत मजबूत असते. आगीपासून आणि पाण्यापासून पूर्णपणे सुरक्षित असते. ही वायरिंग मेटल कॉन्ड्यूट आहे आणि आत वापरलेलं मटेरियलसुद्धा स्टँडर्ड आहे. त्याच्यामुळे ही आगीपासून सुरक्षित असते. त्याप्रमाणे पाण्यापासून भिंत सहजासहजी ओली झाली आणि त्याच्यावर जर साधी वायरिंग असेल तर तिला धोका निर्माण होऊ शकतो. पण ह्या सुरक्षित पाईपमधनं ह्या वायर्स गेलेल्या असतात. त्याच्यामुळे इथे पाण्यापासून सुद्धा ह्या वायर्सला फारसा धोका होऊ शकत नाही. त्यामुळे यांपासून सुद्धा ही वायरिंग सुरक्षित असते. दिसायला आकर्षक असते. दिसायला आकर्षक असते कारण ही वायरिंग भिंतीच्या आतून असेल तर भिंत पूर्णपणे मोकळी किंवा स्वच्छ दिसते, छतही स्वच्छ दिसतं. त्याच्यामुळे एक नीटनेस किंवा आकर्षकपणा यामध्ये येतो. त्याचप्रमाणे जरी भिंतीवरून जरी ती घेतली, सरफेस कॉन्टॅक्ट जरी असेल तरी सुद्धा पाईप्समधनं सगळ्या वायर जात असल्यामुळे इथे एक प्रकारचा नीटनेस किंवा स्वच्छता इथे आपल्याला दिसते आणि त्याच्यामुळे ही वायरिंग दिसायला आकर्षक असते. आणि मला असं वाटतं आता घरात सुद्धा ही कॉमन वायरिंग झालेली आहे. आपण सगळीकडे बघतो ही, कारण आपण कॉमन वायरिंगमध्ये सुद्धा ही किंवा पट्टीची वायरिंग, PVC पट्टी, याच दोन्हीपैकी आता जास्तीत जास्त वापरत आहेत. दिसायला आकर्षक असते. याच्यामध्ये भविष्यात वाढ किंवा दुरुस्ती हे सोपं असतं. त्याच्यामुळे आपल्याला पॉईंट सहज पुढे ओढता येणं किंवा त्याच्यामध्ये दुरुस्ती करताना सुद्धा त्या पाईपमधली वायरिंग काढून त्याची दुरुस्ती करून परत ती वायर इन्सर्ट करणं, या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये त्या मानाने सोप्या असतात. म्हणून इथे आपण हे सगळ्या फायद्यांमुळं ही वायरिंग जास्तीत जास्त वापरली जाते. परंतु यात तोटे कोणते होतात. तोट्यांमध्ये सर्वात महत्त्वाचं आहे की जसं आपल्याला ही सगळं दिसायला आकर्षक आहे, मजबूत आहे, अर्थात ती खर्चिक सुद्धा आहे. इथे आपल्याला खर्च जास्त येतो. साधी केसिंग केपिंग वायरिंग असेल तर किंवा साधी पट्टीवरची लाकडी पट्टीवरची वायरिंग असेल तर ती कितीतरी स्वस्तात होऊ शकते. परंतु तिथे आपल्याला मजबूती मिळते का, नाही मिळत. तिथे सुरक्षा मिळते का, नाही मिळत. मग तशी वायरिंग इंडस्ट्रीजमध्ये तर अजिबातच वापरली जाऊ शकत नाही. मग ह्या वायरिंगमध्ये आपल्याला खर्च जास्त येतो. ही वायरिंग खर्चिक असते. त्यामुळे आपलं एस्टिमेट, आपलं बजेट कसं आहे त्याच्यानुसार आपल्याला हिची निवड करावी लागते. याच्यामध्ये कुशल कारागिरांची आवश्यकता असते. कुशल कारागीर लागतो कारण ती फिश वायर त्याच्यातनं ओढणं किंवा त्या पाईप्सला मार्किंग करणं, तो पाईप फिटिंग त्याची एकदम चांगल्या पद्धतीने करणं, यासाठी कुशल कारागीर असावे लागतात. म्हणजे कुठलंही साधी वायरिंग ही नसल्यामुळे किंवा त्याच्यामध्ये दुरुस्तीसुद्धा सहज शक्य नाही आहे. त्याला सुद्धा कुशल कारागीर, कुशल वायरमनच असावा लागतो. त्यामुळे इथे कुशल कारागिरांची आवश्यकता असते. अर्थात मग तशी आपली मजुरी वाढते, तसं आपलं खर्च वाढतो. त्याच्यानंतर अर्थिंग नसल्यास शॉक बसण्याचा संभव असतो. कारण ह्या पाईप्स आहेत, मेटल पाईप्स आहेत, त्याच्यामुळे इथे शॉक बसण्याचा संभव असू शकतो. बॉडी टच झाली एखादी वायर किंवा आतमध्ये शॉर्ट झालं तरी आपल्याला समजू शकत नाही बाहेरून. त्याच्यामुळे इथे शॉक बसण्याचा संभव अधिक आहे. त्यामुळे अर्थिंग अत्यंत चांगली असणं आवश्यक आहे.
पाईप कापल्यानंतर बर राहिल्यास वायर खराब होते. मी आधीच सांगितलं की वायरसाठी पाईप जो आहे तर पाईप कट केल्यामध्ये त्याचे बर्स काढावे लागतात. ते जर नाही काढले तर वायर खराब होण्याची शक्यता आहे. पाईपमध्ये पाणी गेल्यास इन्सुलेशनचा दर्जा खालावतो. कारण पाईपमध्ये जर पाणी गेलं तर आपल्याला माहिती आहे वायर जर ओल्या झाल्या तर नॅचरली पाणी हे कंडक्टर असल्यामुळे इन्सुलेशनचा दर्जा तो राहणार नाही तेवढा, आणि थोडीफार उष्णता जर त्याच्यामध्ये निर्माण झाली आणि इन्सुलेशन जर त्याच्यावरचं खराब झालं तर शॉर्ट होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे ह्या सगळ्या तोट्यांपेक्षाही फायदे जास्त असल्यामुळे ही वायरिंग ही इंडस्ट्रीयल किंवा कमर्शियल यूजमध्ये खूप कॉमन वापरली जाते. म्हणून या इंडस्ट्रीयल वायरिंगसाठी कॉन्ड्यूट वायरिंग, पाईप वायरिंग ही कशा पद्धतीची करतात, त्यांच्यामध्ये कुठले धोके, त्यांच्यामध्ये सुरक्षितता कशी आहे त्या वायरिंगमधली, आणि त्यांचे फायदे आणि तोटे काय हे आपण बघितलं आहे. आपण बघूया त्याचे उपयोग आपल्याला दिसलाच आहे की इंडस्ट्रीमध्ये तिचा उपयोग हा जास्तीत जास्त होतो, कारण इथे आगीपासून आणि यांत्रिकदृष्ट्या दोन्ही रीतीचं संरक्षण आपल्याला मिळत असतं. त्यामुळे ही वायरिंग आपण फॅक्टरीज, वर्कशॉप्स, याच्याबरोबरच सिनेमा थिएटर्स, मोठे मोठे मॉल्स, मोठे हॉटेल्स किंवा नाट्यगृहे, असेंब्ली हॉल या सगळ्या ठिकाणी, त्याचबरोबर सार्वजनिक इमारतींमध्ये सगळ्या म्हणजे लग्नाची कार्यालयं असतील, सार्वजनिक इमारतीमध्ये मोठी सभागृह आली किंवा नाट्यगृह आली किंवा ऑफिसेस आले, वाचनालयं आले, या सगळ्यांमध्ये ही कॉन्ड्यूट वायरिंग ही कॉमनली आता वापरली जाते. ही सगळ्या कॉन्ड्यूट वायरिंगबद्दलची माहिती आपण याच्यामध्ये घेतलेली आहे. याच्यातला आपण हे सध्या जी बघितली ती मेटल कॉन्ड्यूट वायरिंग, परंतु जी सरफेस कॉन्ड्यूट पाईप वायरिंग पाहिली आहे आपण नंतर बघणार आहोत कन्सील्ड कॉन्ड्यूट पाईप वायरिंग. आज आपण इथेच थांबतोय. धन्यवाद.